चंद्रपूरमध्ये 3 नगरसेवकांची दावेदारी. मुंबईत ठरणार भाजप गटनेता. 2 फेब्रुवारीला होणार गटनोंदणी. नगरसेवकांची नावे प्रदेशाध्यक्षांकडे. भंडारा जिल्ह्यातील वळणी येथे धानाचे पर्याय ठरलेत कोपाचे बोडी. रब्बी हंगामावर नुकसानीचे सावट. निसर्गाची वक्र दृष्टी. बळीराजा पुन्हा संकटात. उत्पादनावर परिणाम होण्याची बळावली आशा. गोंदियामध्ये शहीदांच्या त्याग व बलिदानाची आठवण सदैव स्मरणात ठेवा. संजय शेंडे. माउंट लिटरजी स्कूलमध्ये प्रजासत्ताक दिन. गडचिरोली जिल्ह्यातील देसाईगंज येथील पोलीस स्टेशनच्या वतीने बुधवारी शहरासह ग्रामीण भागात दारू विक्री विरुद्ध मोहीम राबवित हजारो रुपयांची दारू जप्त करत 3 जणांवर गुन्हा नोंदविण्यात आला. गोंदियामध्ये दान खरेदीचे उद्दिष्ट पूर्ण. वाढीव उद्दिष्ट मिळणार. चुकाऱ्यांसाठी करावी लागेल प्रतीक्षा. 595 कोटी रुपयांच्या निधीची गरज. गडचिरोलीमध्ये गकुळ नगरातील शिवाजी इंग्लिश अकॅडमी स्कूलमध्ये 2 दिवसीय वार्षिक क्रीडा स्पर्धा पार पडली. नागपूर जिल्ह्यातील कामठी नगर परिषदेच्या स्थायी समिती व विविध विषय समित्यांचे सभापतीपदाचे निवड प्रक्रिया गुरुवारी पार पडली. वर्धामध्ये मंत्र, स्तोत्र, प्रार्थना यांच्या शरीरावर सकारात्मक परिणाम. बाबा महाराज तराणेकर त्रिपदी परिवार वार्षिकोत्सवात प्रतिपादन. चंद्रपूर जिल्ह्यातील ग्रामपंचायत गोवरीतर्फे महिलांसाठी हळदी कुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी गाव स्वच्छ ठेवण्यासाठी कचरा कुंडी वितरण करण्यात आली. भंडारा जिल्ह्यातील पवनी येथे खुर्चीचा वाद, पण पवनीचे नगराध्यक्ष जमिनीवर. डॉक्टर विजया नांदुरकरांचा अनोखा पवित्रा. वेगळे दालन असूनही उपाध्यक्षांना खुर्ची हवी. नगराध्यक्षांच्या दालनात. गोंदियामध्ये मनरेगा कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या काम बंद आंदोलनाचा मजुरांना बसतोय फटका. मंजुरी रखडली. उपासमारीची वेळ. शासन दखल घेईना. गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी येथे जिल्हा परिषद शाळा नगर परिषदकडे हस्तांतरित कराव्यात. नागरिकांची मागणी. मुख्याधिकाऱ्यांना निवेदन. नागपूरमध्ये चिलखत घाला अन काठी हाती घ्या. वाघाच्या हल्ल्यापासून तुम्ही वाचाल. 53व्या राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनात कल्पकतेचे दर्शन. शिवाजी विज्ञान महाविद्यालयात आयोजन. वर्धा जिल्ह्यातील देवडी येथे लाडकी बहीण योजनेच्या इक्वॅसीमुळे अनेक पात्र महिला लाभांपासून वंचित. आमदार बकाने यांचे मुख्यमंत्र्यांच्या खासगी सचिवांकडे निवेदन. चंद्रपुरात गजानन महाराज प्रगट दिन सोहळा. 1 ते 8 फेब्रुवारी संगीतमय कथा, भजन आणि पालखी. भंडारा जिल्ह्यातील तुमसर येथे चिखलाखान परिसरात सागाची तस्करी. तो पुष्पा कोण? प्रशासनावर गंभीर प्रश्नचिन्ह. गोंदिया जिल्ह्यातील कचारगड येथे यात्रेदरम्यान अवजड मालवाहू वाहनांना प्रतिबंध. कचारगड यात्रेसाठी नियोजन. पर्यायी मार्गाने वाहतूक सुरू. गडचिरोलीमध्ये आरोमरी तालुक्यातील शेतकऱ्यांना मक्का नुकसानीची भरपाई मिळेना. शेतकरी प्रतीक्षेत. मक्का लागवड खर्च भरून निघालाच नाही. नागपूर जिल्ह्यातील पारशिवनी येथे महसूल विभागाच्या पथकाने बुधवारी दिनांक 28 रोजी मध्यरात्री 3 वाजताच्या सुमारास माहुली मनसर मार्गावर केलेल्या कारवाईमध्ये विना रॉयल्टी रेती वाहतूक करणारा टिप्पर पकडला. वर्धा जिल्ह्यातील केळझर येथे भक्तांच्या उपस्थितीत पालखी सोहळ्यात हरिराम नामाच्या गजराने दुमदुमली केळझर नगरी. चंद्रपूरमध्ये 85व्या वर्षी सेवाव्रत अखंड दादाजी मोरे यांना समर्पित जीवन पुरस्कार. भंडारा जिल्ह्यातील मोहाडीत राष्ट्रवादीकडून अजित पवार यांना आदरांजली. आदरांजली कार्यक्रमाला उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते. गोंदिया जिल्ह्यातील शेंडा येथे शेतकऱ्यांना धानाचे चुकारे त्वरित द्या. शेतकऱ्यांची मागणी. 2 महिन्यापासून आर्थिक कोंडी. गडचिरोलीमध्ये महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत अधिकारी युनियन तालुका शाखेने खुर्सा येथील ठिकाणी नदीवर खुर्सा पाणीपुरवठा योजनेच्या स्रोताजवळ वनराई बंधाऱ्याचे बांधकाम केले. नागपूर जिल्ह्यातील रामटेक येथे धम्म केंद्र ग्रंथालयाच्या जागेसाठी पंचायत समिती कार्यालयासमोर आंदोलन. बोजापूर येथील प्रकार. 20 लाख रुपयांचा निधी मंजूर. वर्धामध्ये चौधरी सिमेंट रस्त्यावर मुरुम दिसेना. कंत्राटदारांकडून होत आहेत मातीचाच भरणा. वायगाव ते कात्री चौरस्ता मार्गावरील प्रकार. एडीबी अंतर्गत रुंदीकरण सिमेंटीकरणाचे काम. चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुक्यात 8 गावातील शेतकऱ्यांचे धाडस. राळेगावात सुरू केली तेलघाणी. कृषी विद्यापीठाचे पाठबळ. पहिल्यांदाच 380 एकरात जवस लागवड. नागपूरमध्ये उधारीच्या पैशावरून झालेल्या वादातून एका तरुणाने त्याच्या मित्राचा गळा कटरने चिरला. गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीवर मेयर रुग्णालयात उपचार सुरू आहे. लकडगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. वर्धा जिल्ह्यातील सेवाग्राम येथे स्वातंत्र्याचे स्वप्न पूर्ण, पण आश्रमात येण्याचा संकल्पच राहिला अधुराच. मोडक्या शाळेत वर्ग नाही भरणार. इमारती नवीन बांधणार. सुरक्षिततेला प्राधान्य. धोकादायक इमारतीवर चालणार बुलडोझर. भंडारामध्ये गणेशपूर येथील स्मशानभूमीकडे जाणाऱ्या मार्गाचे 6 महिन्यापूर्वीच बांधकाम करण्यात आले. मात्र अल्पावधीतच बांधकाम करण्यात आलेला रस्ता रखडला. त्यामुळे बांधकामात गोंडबंगाल झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला. गोंदिया जिल्ह्यातील देवरी येथे अजित पवार यांना सर्वपक्षीय श्रद्धांजली.
सभेत मान्यवरांचा कंठ आला दाटून, आठवणीला दिला उजाडा. गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी येथे गणराज्य दिनाचे औचित्य साधून बोरी ऑफिसर्स अँड ट्रेडर्स वेलफेअर फंड लखमापूर बोरी यांच्या वतीने सत्कार सोहळा सोमवारी पार पडला. नागपूरमध्ये 10 वर्षात पहिल्यांदाच विक्रमी 902 कुष्ठ रुग्णांचा शोध, आरोग्य विभागाचे यश. बालरुग्णांचे प्रमाण 8.93 वरून 1.66%वर. वर्धा जिल्ह्यातील देवळी येथे चित्रकलेतून बोलके चित्र व्यक्त करता येते. चित्रकला ही चित्रकाराच्या मनातील चित्र साकारते. त्यामुळे शाळा महाविद्यालय जीवनात चित्रकला स्पर्धा आयोजित करणे गरजेचे आहे. या दृष्टिकोनातून चित्रकलेतून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळतो, असे प्रतिपादन उद्योजक मोहन अग्रवाल यांनी केले. चंद्रपूरमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना राजकीय प्रतिनिधित्व देण्यासाठी आरक्षण लागू करण्यात आले. मात्र अनेक ठिकाणी निवडून आलेल्या महिलांच्या नावावर सत्ता तर प्रत्यक्ष कारभार पती किंवा नातेवाईकांकडून चालवला जातो. गोंदिया जिल्ह्यातील सालेकसा येथे विषय समिती सभापती पदाचे माळ कोणाच्या गळ्यात? विनोद मडावी, पल्लवी शिवणकर, अनिता चुटे प्रबळ दावेदार. गडचिरोलीमध्ये देऊळगाव येथील विद्या विकास हायस्कूलमध्ये आयोजित 2 दिवसीय स्नेहसंमेलन आणि माजी विद्यार्थी मेळाव्याचे आयोजन 26 जानेवारी रोजी करण्यात आले होते. नागपूर जिल्ह्यातील कडमेश्वर येथे जागडोह ग्रामपंचायत अंतर्गतच्या रामगिरी येथील स्मशानभूमीची अतिशय दयनीय अवस्था झाली आहे. वर्धा जिल्ह्यातील देवळी येथील जनता हायस्कूलच्या इयत्ता 5वी ते 12वीच्या विद्यार्थ्यांनी विज्ञान प्रदर्शनीत सहभागी होऊन नवकल्पना स्वकल्पनेने विविध प्रयोग सादर करून कलागुणांचा आविष्कार करून नवनवीन प्रयोगाचे सादरीकरण करण्यात आले. भंडारामध्ये टेकेपार येथील विनोद विद्यालयात प्रजासत्ताक दिन अत्यंत उत्साहपूर्ण व देशभक्तीच्या वातावरणात साजरा करण्यात आला. गोंदियामध्ये आदिवासी बांधवांचे दैवत असलेले पारी कुपार लिंगो मा कंकाली देवीचे स्थान असलेल्या सालेकसा तालुक्यातील ग्राम कचारगड येथील यात्रेला शुक्रवारपासून दिनांक 30 रोजी सुरुवात होत आहे. गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली येथे भामरागड वन विभागांतर्गत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या 27 वन कर्मचाऱ्यांच्या प्रजासत्ताक दिनी दिमागदार सोहळ्यात सत्कार करण्यात आला. नागपूरमध्ये आंतरराष्ट्रीय श्रद्धास्थळ असलेले दीक्षाभूमीचा विकास सिंगापूर व दुबईच्या धर्तीवर केला जाणार आहे. त्यासाठी ग्लोबल टेंडर काढण्यात येणार आहे. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात प्रतिज्ञापत्र दाखल करून ही माहिती दिली. वर्धामध्ये संस्कृतीचे रक्षण करण्याची जबाबदारी प्रत्येकाचीच, जितेंद्रनाथ महाराज यांचे मत. वार्षिक पुण्यतिथी महोत्सव. चंद्रपूर जिल्ह्यातील नवरगाव येथे जागर बोलींचा दोन दिला मराठी भाषेचे संवर्धन संदेश. शोभायात्रा ग्रंथदिंडीने वेधले नागरिकांचे लक्ष. भंडारामध्ये अड्याळ विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय अड्याळ येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त 10वी व 12वी परीक्षेमध्ये गुणवत्ता यादीत व प्रावीण्यासह उत्तीर्ण 10वी व 12वीच्या विद्यार्थ्यांचा सत्कार कार्यक्रम घेण्यात आला. गोंदियामध्ये विषय समिती सभापतींची निवड आज. नावांचा सस्पेंड कायम. तिरोडा, गोरेगाव व सालेकसात ही फैसला. दिवसभर बैठकांचे सत्र. नागपूरमध्ये पेंच काठचा रेतीसाठा कुणाचा? अवैध उपसा जोरात. पारशिवनी तालुक्यातील रेती चोरीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष. वर्धामध्ये क्रांतिकारक पांडुरंग खानेखोजे यांचे विचार तरुणापर्यंत पोहोचवण्याची आवश्यकता. विशाल रांगोळे यांचे मत. पारितोषिक वितरण सोहळा. भंडारा तालुक्यातील राजगाव MIDC येथील ग्रामपंचायत कार्यालयाचे ध्वजारोहण सरपंच प्रदीप वासनिक यांच्या हस्ते करण्यात आले.